नमस्कार, मी प्रणाली पाटील स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं आपल्या केक हाऊस 204 या यूट्यूब चॅनलवर। हॅलो गाईज, तर चला आजच्या व्लॉगला स्टार्ट करूयात। पण नेमकी दिवसाची सुरुवात करायची आणि बाहेर पाऊस एवढा आणि त्याच्यामुळे लाईट नव्हती, पण ऑर्डर्स कंप्लीट करावे लागतील। तर हे दोन मिनी ड्रीम केक फॉर एक्झाम्पल किंवा आपण बोलू शकतो ब्रेक अँड इट केकवाले जे आहेत, तर ते कल्याणवरून ऑर्डर होती आणि त्यांनी 2 दिवस आधीच मला सांगून ठेवलेले की जेव्हा आपण कल्याणला तुम्ही येणार फेरी झाली तर माझ्यासाठी 2 मला हवेत। सो आज दादा कल्याणला चाललेला, तर मी दादाकडे ते पाठवून दिले आणि सांगितले की कल्याणला तेवढी डिलिव्हरी करून दे। तर म्हणून ते आपले 2 ड्रीम केक चाललेले तिकडे। आणि नेक्स्ट जो आपला जो केक आहे तो बियर केक होता। हा जो बियरचा कॅन आहे तो आपल्याला केकमध्ये ठेवायचा होता, जसं कस्टमरची रिक्वायरमेंट होती। तर आपण कुल्फी फॉल द केक 1/2 kg करून घेतलेला आणि मध्ये राऊंड त्याच साईजमध्ये मी कट करून घेतलेला आणि त्याच्यामध्ये आपल्याला बियरचं कॅन ठेवायचं होतं। तर मी हे बघा असा हा केक रेडी करून घेतलेला आहे। आणि ह्याच्यानंतर आपल्याला अजून एक ऑर्डर होती, ती म्हणजे आपल्याला हा बटरस्कॉच केक करायचा होता, तो पण मी रेडी करून घेतला। आणि मला मेन म्हणजे टाईम नव्हता, तर पप्पांना पाठवलं मी तो केक द्यायला। आणि नंतर हा बियरवाला केक पण आपल्याला द्यायचा होता स्टेशनला आणि त्यांना काही इथं यायला जमत नव्हतं, तर म्हणून सगळे कामं आवरून मी आणि दादा गेलो स्टेशनला केक द्यायला आणि त्यांना तो तिकडे आपण केक दिला आणि तिकडनं रिटर्न आलो। आणि रिटर्न आल्यावर पण आपल्याला फ्रेमचं काम होतं, ते मी फ्रेमचं काम आधीच करून घेतलं आणि मग फ्रेम आणि बेंटो केक हे दोन्ही रेडी करून घेतले, कारण की हे सकाळीच मला 7 वाजता पाठवायचे होते, 7 ते 8 वाजता मला पाठवायचे होते, म्हणून फ्रेम आणि बेंटो केक रेडी करून ठेवलं। आणि आता अजून एक सकाळी 6 वाजताचा केक होता, 1/2 kg चॉकलेट केक, आणि त्याच्यासाठी आपल्याला फोटोजवाला जी रिंग असते हुप स्टँड बनवायचा होता, तर तो आधी मला दादाने बनवून दिला आणि मग मी केक रेडी केला तोपर्यंत। आणि फोटोज कस्टमरने सांगितलेले शो नाही करायचे, त्यामुळे मी तुम्हाला नाही दाखवू शकत, पण येस मी केक दाखवू शकते। तर केक आपण असा बनवलेला आहे आणि पुढून फोटो आहेत ते मी नाही दाखवते, फक्त केकच दाखवते, ठीक आहे। तर हे बघा एवढा टाईम झालेला आहे आणि आता आपण ब्लॉग एंड करूयात। आहे ना खूप छोटा ब्लॉग आहे, तरी पण थँक्यू पूर्ण ब्लॉग पाहिल्याबद्दल, बाय बाय।